नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते आहे मित्रांनो. 8 दिवस पाऊस खूप पडला गावाकडे आणि आपण 8 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवलेला आपल्या घराच्या सेंटरिंगचा लास्टचा व्हिडिओ होता आणि तेव्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाऊस चांगल्या प्रमाणात पडावे अशी आपण एक विनंती केलेली आणि त्याच्यानंतर पाऊस एवढा पडला की सगळीकडे पूर्ण पाणी झालेलं आहे. तर मित्रांनो, पाण्याची गरज पण होती, सर्व धरण खाली झालेले होते आणि जर आणखी 8 दिवस 15 दिवस जर पाऊस पडला नसता तर कदाचित पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर पाऊस त्याच्यानंतर खूप 8 दिवस पडला आणि त्याच्यानंतर आपण फर्स्ट टाईम आता शेतावरती आलेलो आहोत. तर शेतावरती आल्याच्यानंतर आपलं काय काय नुकसान झाले ते तुम्हाला दाखवतो मी. कारण सगळीकडे नुकसान केलं आहे पावसाने. आजही सगळीकडे रस्ते डोंगर खचलेले आहेत, काही रस्ते बंद आहेत. तर काही ना काही नुकसान सगळीकडे झालेलं आहे. तर आपल्या शेतात काय नुकसान झालं ते आपण बघूया आता. आता आपण हे बघा, इकडे सर्व आता गवत वाढले बघा, हा सर्व. हे बघा काय काय झालं बघूया आता. बघा आपलं झाडाचं इथं आपल्या घराचं पण काम चालू आहे. हे आपण आणलेलं आहे मीठ, इथे ठेवा ते. खराब झालेले ते बघा, पाणी इकडे पूर्ण भरलेला होता आणि सर्व रोपं पण वरती आलेली दिसत नाही एवढली. फुल पाणी भरलेलं आहे इकडे. नाचणी पण तिकडे, नाचणीचं रोप पण मेला तिथे. इकडे आपण काही रोपं लावली. तर हे पहा मंडळी, आपण हा जो नेट लावलेला होता चारी साईडनी, हा इकडे पूर्ण पाणी भरलेला होता आणि हे बघा सर्व पडलेलं आहे खाली. हे बघा तिथे पण पडलेलं आहे. हे आपण लाकडी जे बांबू असतात ते लावलेले आणि त्याच्याने पाणी आणि पाऊस एवढा पडला की त्याच्यामुळे हा नुकसान झालेलं आहे. हे बघा, आणि ह्या शेतामध्ये पाणी जमा होतं त्याच्यामुळे आपण आता इथून हा पाईप इथे टाकणार पाणी पास होण्यासाठी. आता आपण जरा फेरफटका मारणार आहोत आपण इथे, जरा काय काय बघूया कशा पद्धतीने. हे बघा सगळं पाणीच पाणी. आणि इथे आपण भेंड्याची बी लावलेलं पण ते सर्व मरून गेलेले आहे. त्याच्यानंतर काही बियाणे आपण असे बघा, हे झाडाच्या बुंदाशी लावलेली, हे बघा हे, तर हे झालेले आहेत. हे बघा, हे काही रोपं ही वाचलेली आहेत. हे बघा, हे पण भेंड्याचं रोप आहे. काही रोपं वाचलेली आहेत. हे बघा, त्याच्या बुंदाशी पण आहेत. हे बघा, जी वरती लावले ते रोपं झालेली आहेत. आणि आपण आता हे शेवग्याचे जे बांबू आहेत ना, हे लावलेले आहेत, मोरिंगा. हे बघा, इथे पण रोप झालेले आहे. हे बघा, आणि ही केळ्याची रोपं पण सर्व चांगली झालेली आहेत. इथे केळीची झाडं पण लावलेली पण ते व्यवस्थित बाजत नव्हती, त्याच्यामुळे ह्याच्यातलं एक झाड पण काढून इथे लावलेलं आहे आता. हे बघा, इथे चांगल्या पद्धतीने आता तो वाढ घेईल. त्याच्यातलेच काही केळीची झाडे छोटी इथे लावलेली आहेत. इकडे सगळीकडे आपण झाडं लावलेली होते बियाणं आणि इथे पण आपण वांगी आणि मिरची रोपं लावलेली, पण ते सगळे पाण्यामुळे हा इकडे पूर्ण पाणी फुल भरलेलं होतं पूर्ण. हे बघा, तर इकडे मिरचीची रोपं जी होती, मोठी झाडं होती, ती जगलेली आहेत आणि राहिलेली आहेत. हे बघा, छोटी छोटी झाडं सर्व हे झालेली आहेत. आणि आपण आता नवीन जी झाडं आणली ती आपण इथे लावलेली आहेत, या बांधावरती लावलेली आहेत. हे बघा, हे सर्व इकडे लावले आहेत लाईनशीर. हे फुलझाड आहेत, कारण ह्याच्या कसं
उत्पन्न काय नाही, पण एक शोभिवंत झाडं म्हणून ते आपण बांधावरती त्याचा उपयोग केलेला आहे. जागा वेस्टेज गेली नाही पाहिजे. हे बघा. तर अशा पद्धतीने मित्रांनो पावसाने खूप काही गावाला पण नुकसान केलेलं आहे. बघूया आपण इकडे आणखी. बघा इकडे पण आपण सर्व वांगी आणि मिरची रोपं लावली, पण ते मेलेले आहेत. हे रोपं झालेत बघा. काही काही रोपं जगलेली आहेत, काही मेलेले. बघा ही अशी वांगी लावलेली, तर ही वांगी राहिलेली आहेत काही. हे बघा. आपण फेरफटका मारतोय पुन्हा बागेमध्ये, कुठे कुठे काय काय झालं बघूया. ही आता ही जी शेवग्याची झाडं होती ना, हे मी आता तोडलेली आहेत, कारण ह्याला तोडल्यानंतर वाढ मिळते व्यवस्थित. हे बघा. इकडे पण वांग्याची झाडं लावलेली. ही बघा 1-2 आहेत. सफरचंदाचं झाड आपण बघूया कसं जगलेलं आहे तो. हे बघा आहे, छान जगलेलं आहे. सफरचंदाचं झाड आपल्या कोकणामध्ये होत नाही असं ऐकलेलं, पण आता हा झाड पण लावलेला आहे एक, अजून तरी जगलेलं आहे. पुढे बघूया काय पोझिशन ते. आणि हा राजआवळा, राजआवळ्याचं पण झाड मस्त झालेलं आहे. हा पण डाळिंबाचं झाड लावलेलं आहे. हे पहा, डाळिंबाचं झाड पण आहे, व्यवस्थित चांगलं झालेलं आहे. त्याच्यानंतर ही हळद आहे इथे. हे बघा हळदीची 2 रोपं आहेत. हा अंजीरचं झाड आहे. अंजीरचं झाड पण आहे व्यवस्थित. ह्याच्यावरती पण पाणी आलेलं, पण जगलं आहे तो. त्याच्यानंतर हा शेवग्याचं झाड आहे बघा, हा पण जगलं आहे व्यवस्थित. हा पेरू आहे. पेरूचं झाड पण व्यवस्थित झालेलं आहे आता. इकडे पेरू आहे. त्याच्यानंतर हा आवळा आहे. बघा हा आवळ्याचं झाड आहे. आणि हे सर्व इकडे अननस आहेत. तर ऑल ओव्हर फक्त आपली जुनी जी झाडं आहेत ना, ही सर्व आहेत व्यवस्थित. फक्त नवीन झाडं जी आपण लावलेली आहे, जी बियाणं लावलेले आहे, किंवा चहाची पात आहे. त्याच्यानंतर इकडे हे रोप झालेलं आहे. हा लिंबूचं झाड पण चांगलं झालेलं आहे. पेरू आहे इकडे. आता ह्याच्या अंतर्गत आपल्याला बियाणं लावायचे आहेत, पडवलं वगैरे. हे पण लावलेले मेलेले आहेत तिथे. ही सर्व फणसाची झाड आहे बघा, फणस. हा फणसाचं झाड आहे. त्याच्यानंतर इथे पण फणसाचं झाड आहे. हे बघा हा पण फणसाचं झाड आहे. 2 इकडे एक आहे. 3 चिंचेचं आहे. तर मंडळी आपली सगळी जी जुनी झाडं आहेत ती ओके आहेत सर्व. फक्त जुने जे आपण ही टेंडल्याची वेल आहे बघा, ही टेंडला जो आपण बोलतो ना, त्याची वेल आहे. इकडे काळी मिरची पण झाडं आहेत. हे बघा, हे आता पालवी फुटते याला. तर बाकी ओके आहे सर्व. आता आपण नवीन जे बियाणं आपण आणून पुन्हा लावू आपण. भेंडी, त्याच्यानंतर गवार, वांगी, मिरची, टोमॅटो, दुधी भोपळा, हे सगळे बियाणं आपण पुन्हा एकदा आणू आणि पुन्हा आपण लावू इथे. कारण कसं आहे, पाऊसच एवढा पडला ना, त्याच्यामध्ये बरेचसे बियाणं मरून गेले. मंडळी आपण आत्ता शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण जी बियाणं लावलेलं होतं, भेंड्याचं बियाणं सर्व वाहून गेलेलं आहे. आणि ती कुंपण पण तुम्ही बघितली, तुम्हाला दाखवली मी, पूर्ण हे झालेली आहे ते. आणि काही रोपं, काही जे बियाणं आहे ना, आपण काय केलेलं आहे, असं लावलेलं वरती. हे बघा, हे तर हे जगलेले आहेत.
हे बघा, हा एक आहे, हे बघा इथे आहे. त्या बांधाला तिकडे. हे बघा, ही रोप काय काय रोपं झालेली आहेत. हे इकडं त्या बांधाला काय काय रोपं झालेली आहेत बघा. शैलेला विचार. या बघा, ह्या मिरच्या आहेत, चांगल्या झालेल्या आहेत. बाकी रोपं सगळीच झाली नाही. आता पुन्हा आपल्याला आणायला लागते ना बियाणं. मग या रोपं. तर मंडळी, अशा पद्धतीने ह्या पावसाने आपलं नुकसान केलेलं आहे. म्हणजे जे आपण हे बांधले ते एक नुकसान केलेलं आहे. रोपं लावले, जे नवीन बियाणं आपण आणलेलं ते पूर्ण मरून गेलेलं आहे लावलेलं. बाकी जुनं झाडं आपली जी आहेत ही पूर्ण छान आहेत, चांगली वाढत आहेत. आणि आपण ह्या वेळेला शेवग्याचे स्पेशली मंडणगडवरून एक 4 झाडं, म्हणजे जे तोडून ते आणून लावलेले आहेत. त्यानंतर फुलझाडं लावलेली आहेत. आणि प्रत्येक जेव्हा माझी व्हिजिट असते इथे, त्याच्यानंतर कडीपत्ता झाड एक आपण नवीन आणलं, एक जांभळाचं झाड आणलं आणि लिंबूची 2 छोटे रोपं आणले आहेत. तर प्रत्येक वेळेला माझे जेव्हा व्हिजिट होते ना इथे, तेव्हा मी काही ना काही झाडं घेऊन येतो. तर नेक्स्ट व्हिजिट जेव्हा असेल तेव्हा आणखी काहीतरी आपण घेऊन येऊ. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा पावसाला विनंती करूया की एक 2-4 दिवस जे शेतकरी बांधव आहेत त्यांना पूर्ण शेतीची कामं करून घेऊ दे. फोड बेर जे काय असेल ते लावणी वगैरे, त्याच्यानंतर मग तू पडलं तरी चालेल, मग पुन्हा अर्धा दिवस पडले चालेल. पण आता थोडीशी विश्रांती घेऊन पाऊस 2-3 दिवस तरी थांबला पाहिजे, कामं उरकून घेतली पाहिजे लोकांना. त्याच्यानंतर पडलं तरी लोक मग मोकळे होतील. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनल सबस्क्राईब